नमस्कार. योग विथ मनालीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज पाय लांब करून बसून पाय लांब करून जी आसनं करता येतील, जे स्ट्रेचिंग करता येतील ते करूया आपण. माझ्यासोबत तुम्हीही करा. प्रत्येक आसन किंवा स्ट्रेचिंग मी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला दाखवेन आणि नंतर मग आपण ते एकत्र करूया. ठीक आहे? चला. तर आता आपण खाली बसलोय. सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन. मी आता अर्ध पद्मासनामध्ये बसलीये. कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता आणि सुरुवातीला आपण प्रार्थना घेऊया. चला, डोळे बंद आहेत, हात जोडलेले आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. डोळे बंद, हातावर हात घालायचे. तयार झालेले होते डोळ्यां द्यायचे. आपण आता प्रार्थना म्हणली आहे. आता आपल्याला पाय मोकळे करायचे. पाय मोकळे करायचे. पाय मोकळे करताना आपल्याला गुडघे आपटायचे. आपल्याला दंडासनामध्ये बसायचे, गुडघे आपटायचे. आता जे आपले पंजे आहेत पायाचे ते साईडला घ्यायचे. करंगळी टेकली पाहिजे, इकडून अंगठा टेकला पाहिजे. ठीक आहे. चल, पहिला एक्सरसाइज आपण आता करूया. आपल्या जी पायाची बोटं आहेत ते आपल्याला काय करायचं, दंडासनमध्ये बसायचं आपल्याला. आणि पायाची बोटं जी आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, पुढे घ्यायचे. पुढे एवढे घ्यायचे की आपल्याला ताण बसू देत बोटांना. बोटं मागे घ्यायचे. मागे घेतल्यानंतर पाचही दिशेला पाचही बोटं गेली पाहिजेत, एवढा ताण बसू देत. ठीक आहे. 2 मागे घ्यायचे, ताण बसू देत. 3 मागे घ्यायचे, ताण बसू देत. 4 5 ओके. बोटांचा झाला. आता पंजे आपल्याला मागे पुढे करायचे. चला, पंजे पुढे घेतल्यानंतर आपले गुडघे उचलले जातात आणि गुडघ्यामध्ये खाली गॅप होते बघा पुढे घेतल्यानंतर. आणि तेच पंजे जेव्हा आपण मागे घेतो तेव्हा आपल्या टाचा उचलतात आणि गुडघ्यातली गॅप कमी होते. गुडघे खाली टेकले जातात आपले, गुडघ्याचा खालचा भाग म्हणजे. 1 ओके. 2 3 4 5. ठीक आहे. आता गोलाकार फिरवायचे आपल्याला पंजे. गोलाकार फिरवताना आपली करंगडी आपली जमिनीला टेकली पाहिजे. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. तर विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. ठीक आहे. चल, आता आपल्याला दुसरा प्रकार करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. अंतर एवढं घ्यायचं आपल्या मॅट एवढं. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ आहे. आता श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत घेत आपला उजव्या हाताने डावा अंगठा पकडायचा आहे. हात आपला मागे गेला पाहिजे, मान मागे. हा भाग आणि हा भाग एका लाईन मध्ये आला पाहिजे आपला. ठीक आहे. जेवढं मागे जाता येईल आणि मागे बघायचंय. 1 श्वास घेते पुढे आलो. श्वास सोडत परत मागे. 2 3 4 5
6 7 8 9 10. मागे बघताना आपले दोन्ही हात एका लाईन मध्ये आले पाहिजेत, लक्षात घ्या. तर ताण बसेल चांगला शरीराला. श्वास घेत घेत पुढे. ठीक आहे. चल आता आपण पुढचं आसन करूया. दोन्ही पायामध्ये जास्त अंतर घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, बेंड करायचं, साईड बेंडिंग करायचं आपल्याला. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. चला आता काय करायचं, आपल्याला उजवा हात आपल्याला वरती घ्यायचा आणि डाव्या साईडला द्यायचा. ओके. श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत साईडला. परत डावा हात श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत साईडला. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वासाचं लक्षात ठेवा, श्वास असं कधी घ्यायचा आहे कधी सोडायचा आहे. ओके. चला आता दुसरा प्रकार. पाठीचा कणा ताठ आहे आपला, हात आपले लॉक करायचेत एकमेकांमध्ये आणि मागे डोक्याच्या इथे घ्यायचे. ओके. चला आता ह्याला पण साईड बेंडिंग करायचं आपल्याला. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डाव्या साईडला आधी यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता चक्की चलनासन. आपल्याला काय करायचं, श्वास घेत आधी दोन्ही हात आपले एकमेकांमध्ये, अंगठे आपले एकमेकांमध्ये लॉक करायचे. अंगठे आपले डाव्या साईडच्या पायाच्या अंगठ्याला, दोन्ही बोट आहेत आपली हाताची ही डाव्या साईडच्या पायाच्या अंगठ्याला ठेवायचे. श्वास घेत घेत आपल्याला मागे यायचे, श्वास सोडत पुढे. इथं आले की परत श्वास घेत घेत मागे, श्वास सोडत पुढे. ठीक आहे. चल असं आपण 10 वेळा करूया. ओके. चल अंगठे लॉक केलेत. चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आता विरुद्ध दिशेने. आता इकडून आपल्याला करायचं. उजव्या हातावरती आपण बोट ठेवलीत पायाची, उजव्या अंगठ्यावरती. चला श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. चला आता आपल्याला दोन्ही पाय जवळ घ्यायचेत. दोन्ही पाय जवळ घ्यायचेत आणि पायाच्या ज्या पोटऱ्या आहेत आपल्या मेंढऱ्या त्यांना मार द्यायचा आपल्याला. ठीक आहे. आपले
अंगठे आतमध्ये घेतलेत, मुठी मिळाल्या, खालपासून वरपर्यंत चांगला मार द्यायचा. आपल्या ज्या पोटऱ्या आहेत ना ह्या मऊ पाहिजेत, आपल्याला कडक नको आहेत अजिबात. तर दुसरा प्रकार आपण काय करूया, दोन्ही पाय आपले एकमेकांना लॉक केलेत आणि पायाचे जे तळवे आहेत हे आपण काय केलेत, वरच्या दिशेने घेतलेत पायाचे तळवे. आणि आता त्या ॲक्युप्रेशर करूया आपण. आता दोन्ही पाय आपण हातामध्ये लॉक केलेत. पाठीचा कणा ताठ आहे, मान ताठ आहे. आता आपण काय करणार आहे, श्वास घेते पायावरती, जेवढे पाय वरती घेता येतील तेवढे वरती घ्यायचे. आपल्या शोल्डरला ताण बसतं चांगला. श्वास रोसत पाय खाली, पाय खाली घेताना आपल्या मांड्या टेकल्या पाहिजेत खाली जमिनीला. श्वास घेत वरती, श्वास रोसत खाली, 2 3 4 5. ठीक आहे. आता पाय जवळ घ्यायचे परत एकदा आणि आता बटरफ्लाय फास्ट फास्ट करायचं. जे आता आपण स्लो थांबून थांबून केलं तसंच फास्ट फास्ट करायचं. ठीक आहे. आता आपण मांड्या दाबून घ्यायच्यात, जेवढ्या खाली जाता येईल तेवढं खाली जाऊ देत. 1 2 3 4 5. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ आहे, परत हात लॉक केलेत आपण. चला आता श्वास घेत मान मागे घ्यायचे, श्वास सोडत पहिली कंबर आपल्याला पुढे घ्यायची आणि नंतर मान खाली घ्यायची. आपल्याला श्वास घेते वरती, श्वास सोडत खाली जायचंय. पहिली कंबर पुढे आणि नंतर मान खाली घ्यायची. आपल्याला श्वास घेते वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, रिलॅक्स. चला पाय सरळ केलेत आपण आता. ओके. आता आपण दुसरा प्रकार, पुढचा प्रकार घडणार आहे. बसल्या बसल्या आपण मर्कटासन किंवा मत्स्यासन म्हणतो आपण, ते करायचे. डावा पाय आपल्याला उजव्या साईडला घ्यायचा आहे. डावा पाय उजव्या साईडला घ्यायचा आहे. उजवा हात आपल्याला पायामध्ये लॉक करायचा आहे. ठीक आहे. डावा हात आपल्याला मागे घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जायचंय. आपल्या मानेला ताण बसू देत, कमरेला पीळ बसू देत चांगला. श्वास घेते समोर, रिलॅक्स. आता पाय सरळ. आता दुसऱ्या पायाने आपण करूया. उजवा पाय डाव्या साईडला, मान उजव्या साईडला. लॉक करायचा हात आता आपण आणि उजवा हात मागे, जेवढं मागे जाता येईल. आधी श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मागे, स्थिर राहायचंय. स्थिर सुखम आसनम. मानेला चांगला ताण बसतोय, कमरेला पीळ बसतोय. श्वास घेते समोर,
रिलॅक्स. परत एकदा आपण तेच करूया. डावा पाय उजव्या साईडला, मान डाव्या साईडला. कमरेला आपल्या चांगला पिळी बसतोय, मानेला ताण बसतोय चांगला. स्थिर राहायचंय, स्थिर सुखम आसनम. श्वास घेते समोर, रिलॅक्स. आता उजवा पाय डाव्या साईडला, मान उजव्या साईडला. मागे जाऊन होल्ड करायचं नाही आपल्याला. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे. चला श्वास घे समोर, रिलॅक्स. ओके. आता गोमुखासन. गोमुखासन मी आता साईडला तुम्हाला हे करून दाखवते. आपला डावा पाय खाली घ्यायचा, उजवा पाय त्याच्यावरती. शक्यतो गुडघ्याच्या खाली गुडघा आला पाहिजे, म्हणजे जसं हे. ओके. आता गोमुखासनला आपल्याला काय करायचंय, डावा पाय वरती आहे, उजवा पाय वरती आहे, म्हणून उजवा हात आपल्याला वरती घ्यायचा. डावा हात खालून वरती घ्यायचा, हात एकमेकांमध्ये लॉक करायचा. एक साइड पोस्चर दाखवते तुम्हाला. दंडाचा स्पर्श आपल्या कानाला झाला पाहिजे, मान सरळ आहे. मागच्या साईडने तुम्हाला दाखवते. उजवा पाय वरती आहे म्हणून उजवा हात वरती, डावा हात खाली, हात एकमेकांमध्ये लॉक केलाय, मान सरळ आहे, पाठीचा कणा ताठ आहे, दंडाचा स्पर्श कानाला झालाय. रिलॅक्स. हात लूज करायचे आधी आणि नंतर पाय. आता आपल्याला उजवा पाय खाली, डावा पाय वरती घ्यायचा. आता हे पुढून तुम्हाला दिसेल कसं दिसतंय ते. गुडघ्याच्या खाली गुडघा आलाय. आता डावा पाय वरती म्हणून डावा हात वरती, उजवा हात खाली, हात एकमेकांमध्ये लॉक केलाय, मान सरळ, दंडाचा स्पर्श कानाला झाला पाहिजे. स्थिर राहायचे, स्थिर सुखमासन. रिलॅक्स. हे आसन तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. ओके. चल आता दुसरा प्रकार आपण करूया. आता आपण गुडघ्यांसाठी करूया. आता डावा पाय आपण फोल्ड केलाय, गुडघा घेतला आपण, गुडघ्याच्या खाली पकडलाय आपण मांडीला, आणि आता जेवढा वरती जाता येईल गुडघा तेवढा वरती घ्यायचा. ताण बसू दे चांगला. 1 2 3 4 5. आता गोलाकार फिरवायचा, मोठा गोल काढायचा. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. आता पाय दुसऱ्या पायावरती घेतलाय आणि आता ट्विस्ट करायचंय आपल्याला. आता काय करायचंय, एक हात गुडघ्याच्या जवळ, एक हात आपला तळव्याजवळ. ठीक आहे. लहान बाळ जसं आपण हे करतो तसं बाळासारखं पायाला घ्यायचं आपल्याला, आणि मागून पुढून आपल्याला हे करायचं, मागे पुढे. ठीक आहे. 10 काउंट पर्यंत एकदा बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता आपला टाच आहे आपली, ही आपल्या ओटीपोटाच्या इथे आली पाहिजे, आणि गुडघा खाली, गुडघा खाली. श्वास घेत घेत
श्वास सोडत हनवटी गुडघ्याला किंवा नाक लावा. 1 2 3. ज्याला जमत नाही त्याने छाती जवळ ठेवा, घ्या हात. 4 5. चल रिलॅक्स. पाय सरळ. दुसरा पाय आता गुडघ्यात राखायचा. आता पाय सरळ करायचा एकदम. 1 2 3 4 5. गोलाकार. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. तर पाय दुसऱ्या पायावरती ट्विस्ट करायचं आपल्याला. आता एक हात गुडघ्याजवळ, एक हात तळव्याजवळ. चला मागून पुढे आता 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता टाच आपली ओटीपोटाजवळ, गुडघा खाली. श्वास घेत घेत श्वास सोडत हनवटी गुडघ्याला किंवा नाक गुडघ्याला लावायचे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पश्चिमोत्तानासन करणार आहे. पण पश्चिमोत्तानासनच्या आधी ना आपण एक स्ट्रेचिंग करणार आहे. त्याच्यामुळे पश्चिमोत्तानासनातून आपल्याला चांगल्या प्रकारे जमेल. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, डावा पाय सरळ आहे, उजवा पाय आपल्याला डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवायचा आहे. ओके. आता श्वास घेत हात वरती. श्वास सोडत आपल्याला जानू शिरासन, आपलं कपाळ आहे हे आपल्या गुडघ्याला लावायचंय. श्वास घेत वरती आणि श्वास सोडत जो पाय आपण बेंड केलाय त्या साईडला मागे द्यायचे. तुम्हाला तुमची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढी तुम्ही जावा. लगेच तुम्हाला एकदम मागे जाता येणार नाही. हळूहळू जेवढं हे करता येईल, पण आपल्याला कमरेला पीळ बसला पाहिजे. ओके. जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जावं. शक्यतो असं लक्ष द्यायचं आहे की आपला पाय वरती नाही उचलला पाहिजे. जो डावा पाय सरळ केलाय तो. श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत बॅक साईडला द्यायचं. 2 3 4 5. रिलॅक्स. आता दुसरा पाय मी वाटलं तर तुम्हाला तिरका करून दाखवते एका साईडला. ठीक आहे. उजव्या पायाचा उजवा पाय सरळ आहे, डावा पाय फोल्ड केलाय आपण. आता डावा पाय फोल्ड करून आपल्या उजव्या गुडघ्याच्या इथे ठेवलाय. चला श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती. आता जो पाय बेंड केलाय, आता मी डावा पाय बेंड केलाय म्हणून त्या साईडला जाणार मागे. 1. ठीक आहे. 2 3 4 5. रिलॅक्स. आता हे स्ट्रेचिंग केल्यामुळे ना आपल्याला पश्चिमोत्तानासन खूप चांगल्या प्रकारे जमतं. ठीक आहे. चला पश्चिमोत्तानासन करूया.
ह्याला पण नेहमी मी जेव्हा योगा करते तेव्हा हा नेहमी असतो तिथं. चल. पश्चिमोत्तानासन, पाय सरळ आहेत, पाठीचा कणा ताठ आहे, श्वास घेते हात वरती. आणि आता आपल्याला कंबर लूज करायची. श्वास सोडून सावकाशपणे खाली जायचंय. आधी कंबर पुढे घ्यायची आणि नंतर मग आपलं कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा, किंवा जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचं. श्वास घेते वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेते वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेते वरती, श्वास सोडत सावकाशपणे खाली घ्या. ठीक आहे. आता पश्चिमोत्तानास झालं. आपण आता पूर्वोत्तानासन घ्यायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. जेवढं पायामध्ये अंतर आहे तेवढं हातामध्ये अंतर घ्यायचंय. हात मागे. चला. श्वास घेते आपल्याला कंबर वरती घ्यायची. चला, पूर्वोत्तानासन घ्या श्वास. जेवढी कंबर वरती घेता येईल तेवढी वरती घ्यायची. नाभी दर्शन, नाभीकडे बघायचंय आणि आपले पायाचे बोट आहेत ते जमिनीला टेकवायचे. श्वास खाली. परत एकदा घ्या श्वास. नाभी दर्शन. परत एकदा घ्या श्वास. नाभी दर्शन. रिलॅक्स. तर हे होते आजचे पाय समोर ठेवून बसून पाय पसरून जे आपण करतो ते व्यायाम. उद्या आपण अजून वेगवेगळे प्रकार करूया.